मित्रांनो, दूध आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याला संपूर्ण आहार असं का म्हणतात माहिती आहे का? कारण यामध्ये असतात भरपूर प्रमाणात प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्वे आणि खनिजे, जे शरीर बळकट ठेवतात, हाडं मजबूत करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. पण मित्रांनो, कधी कधी हेच पौष्टिक दूध आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं जर आपण ते चुकीच्या पदार्थांसोबत घेतलं तर. होय, काही अन्न पदार्थ दुधासोबत खाल्ले तर ते पचन बिघडवतात, आम्लपित्त वाढवतात आणि काही वेळा त्वचेच्या समस्या देखील निर्माण करतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दुधासोबत कोणते पदार्थ टाळावेत, अशा चुकीच्या सवयींचे दुष्परिणाम काय होऊ शकतात आणि दुधाचे योग्य सेवन कसे करायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमचे आरोग्य सुधारू शकते. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. लिंबू आणि लिंबूवर्गीय फळे. दूध पिल्यानंतर किंवा त्याच वेळी जर आपण लिंबू, संत्री, पेरू, हंगामी फळं किंवा इतर आंबट फळं खाल्ली तर त्यामुळे आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे या आंबट फळांमध्ये असणारे आम्ल आणि दुधाचे क्षारीय स्वरूप. जेव्हा हे दोन्ही पदार्थ एकत्र येतात तेव्हा रासायनिक प्रतिक्रिया होऊन दूध दही होते. हे दही झालेले दूध पचनासाठी अत्यंत कठीण बनते आणि त्यामुळे गॅस, आम्लता, उलटी, मळमळ, अतिसार अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. या प्रकारच्या त्रासांपासून स्वतःला वाचवायचं असेल तर एक सोपी सवय अंगीकारली पाहिजे. दूध घेतल्यानंतर किमान 1 ते 2 तासांपर्यंत आंबट फळं खाणे टाळावे. त्याचप्रमाणे आंबट फळं खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणंही टाळायला हवे. नंबर 2. टरबूज आणि दूध. टरबूज निसर्गतः थंड गुणधर्माचं असून ते शरीराला तात्काळ थंडावा देतं. यामुळे पचनसंस्थेवर एक थंड प्रभाव पडतो. दूध देखील थंड स्वरूपाचं असलं तरी त्याचं पचन तुलनेने खूपच मंद होतं. जेव्हा टरबूज आणि दूध एकत्र घेतले जातात तेव्हा शरीरामध्ये ही दोन्ही थंड आणि पचनावर प्रभाव टाकणारी अन्नद्रव्य एकत्र येतात, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते. या चुकीच्या संयोगाचे परिणाम स्वरूप शरीरात गॅस, अपचन, मळमळ आणि काही वेळा अतिसार देखील होऊ शकतो. विशेषतः पचनसंस्था कमजोर असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होतो. याशिवाय काही आयुर्वेदिक ग्रंथांनुसार अशा विरोधी अन्नपदार्थांचे मिश्रण शरीरात टॉक्सिक स्लज निर्माण करतं, जे दीर्घकाळ टिकणारं पचनदोष उत्पन्न करू शकतं. म्हणूनच टरबूज आणि दूध हे कधीही एकत्र खाऊ नये. जर तुम्हाला दोन्हींचा आनंद घ्यायचा असेल तर दोघांमध्ये किमान 2 ते 3 तासांचं अंतर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहील आणि आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही. नंबर 3. केळी आणि दूध. दूध आणि केळी यांचं मिश्रण हे अनेक लोकांचं आवडतं पेय आहे. सकाळच्या न्याहारीत बनाना शेक अनेक जण आवर्जून घेतात, कारण ते चविष्ट, पौष्टिक आणि भूक भागवणारं असतं. परंतु आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे कॉम्बिनेशन शरीरासाठी परफेक्ट आहे असं म्हणता येणार नाही. प्रत्यक्षात केळी आणि दूध एकत्र घेतल्याने काही शारीरिक त्रास निर्माण होऊ शकतात. आयुर्वेदानुसार केळी आणि दूध हे दोघेही जड अन्न गटात मोडतात. यामुळे या दोघांचं एकत्र सेवन केल्यास पचनसंस्थेवर ताण येतो. अशा जड अन्न पदार्थांचं एकत्र सेवन केल्यामुळे जडपणा, आळस, सुस्ती, अपचन आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात. विशेषतः जे लोक शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय आहेत त्यांच्यासाठी हे मिश्रण अजूनच अपायकारक ठरू शकतं. तसेच केळी आणि दूध एकत्र घेतल्याने शरीरात श्लेष्मा म्हणजेच म्युकस तयार होतो. हा श्लेष्मा वाढल्यास सर्दी, खोकला, घशात कफ साठणे यासारखे विकार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच सर्दी, खोकल्याची तक्रार असणाऱ्या लोकांनी हे संयोजन टाळणं योग्य ठरतं. तरीही काही लोकांना केळी आणि दूध यांचं सेवन करायचंच असेल तर ते संतुलित आणि योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. यासाठी एक उपाय म्हणजे या मिश्रणात थोडीशी वेलची पूड किंवा दालचिनी पावडर घालणे. वेलची आणि दालचिनी यांचे उष्ण व पचनास मदत करणारे गुणधर्म दूध, केळीच्या थंड व जड गुणधर्मांना संतुलित करतात. यामुळे या मिश्रणाचे नकारात्मक परिणाम काही अंशी कमी होतात. शेवटी केळी आणि दूध यांचं संयोजन हे पौष्टिक वाटलं तरी त्याचे शरीरावर होणारे परिणाम व्यक्तिपरत्वे वेगवेगळे असू शकतात. ज्यांना पचनसंस्थेचे त्रास आहेत किंवा सतत सर्दी, खोकल्याची तक्रार असते त्यांनी हे संयोजन टाळणं उत्तम आहे. नंबर 4. तळलेले अन्न. बऱ्याच लोकांना माहिती नसतं की दूध पिण्यापूर्वी किंवा त्यानंतर तळलेले तेलकट पदार्थ खाल्ल्यास ते आपल्या पचनसंस्थेवर विपरीत परिणाम करू शकतात. दूध हे निसर्गतः जड आणि मंद पचणारे अन्न आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फॅट्स आणि कॅल्शियम असते. त्यामुळे त्याचं पचन हळू गतीने होत असतं. दुसरीकडे तळलेले आणि तेलकट पदार्थ हे आधीच पचनसंस्थेवर ताण टाकणारे असतात. त्यात असलेलं एक्सेस ऑइल शरीरात गरजेपेक्षा जास्त फॅट्स वाढवण्यास कारणीभूत ठरते. जेव्हा आपण हे दोन्ही पदार्थ एकत्र किंवा जवळजवळच्या वेळेत घेतो तेव्हा पचनक्रिया मंद होते
आणि यामुळे पोटात जडपणा, गॅस, अपचन, आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटी यांसारख्या समस्या निर्माण होतात। काही वेळा या सवयीचा परिणाम थेट ऊर्जेच्या कमतरतेवर, सुस्तीवर किंवा झोपेमध्ये अडथळ्यावर देखील होऊ शकतो। नंबर 5, उडदाची डाळ आणि दूध। उडद डाळ ही निसर्गतः जड आणि उष्ण गुणधर्मांची असून ती पचायला तुलनेने कठीण असते। त्यामुळे उडद डाळ खाल्ल्यानंतर पचन संस्थेवर ताण येतो। दुसरीकडे दूध हे थंड आणि जड गुणधर्मांचं असून त्याचं पचनही संथ असतं। या दोन्ही परस्पर विरोधी गुणधर्म असलेल्या अन्नपदार्थांचं एकत्र सेवन केल्यास गॅस, पोट फुगणे, अपचन, जडपणा आणि कधीकधी अतिसार यांसारख्या समस्या निर्माण होतात। विशेषतः उडद डाळीपासून बनलेले पदार्थ जसे की दहीवडे, इडली, डोसा हे अनेकदा दही, लोणचं किंवा नारळाच्या चटणीसह घेतले जातात। अशा आंबट किंवा दहीयुक्त पदार्थांच्या सेवनानंतर लगेच दूध पिणं आयुर्वेदाच्या मते एक प्रकारे विरोधाहार सेवनासारखं असतं। यामुळे शरीरात टॉक्सिक पदार्थ निर्माण होऊ शकतात, जे दीर्घकाळ शरीरात राहून पचन संस्थेच्या बिघाडास कारणीभूत ठरतात। आरोग्यदृष्ट्या सुरक्षिततेसाठी उडद डाळीचे पदार्थ घेतल्यानंतर किमान 3 तास दूध पिणं टाळावं किंवा त्या दिवशी संध्याकाळी उशिरा दूध घेणं योग्य ठरू शकतं। जेव्हा अन्नपदार्थ योग्य वेळेवर आणि योग्य संयोजनात घेतले जातात तेव्हाच ते शरीरासाठी उपकारक ठरू शकतात। मित्रांनो, शेवटी आपण जे खातो ते आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करतं। अन्नपदार्थांचे गुणधर्म, त्यांचा पचनावर होणारा परिणाम आणि संयोजन यांचं ज्ञान असणं अत्यावश्यक आहे। केवळ चव किंवा सवयीने अन्न न घेता समजून घेऊन अन्न सेवन करणं हेच खऱ्या अर्थाने आरोग्य जपण्याचं शहाणपण आहे। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार। अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।